नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि अक्षरशः हळदीचा लिलाव जे आहे ते बंद पडलाय। आपण या ठिकाणी बघतोय मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आलेत। बाजार समितीच्या सभापतीला सुद्धा शेतकऱ्यांनी घेराव घातला आणि जॉब विचारलाय। नेमके शेतकरी आक्रमक का झालेत हेच आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, काय नाव आहे तुमचं? आज तुम्ही हळद आणली होती, हळदीचा लिलाव बंद पडलाय, काय कारण आहे? नमस्कार, माझं नाव अरुण तुपेकर आहे। मी आज हळद आणली होती। हळदीचं कसं होत आहे, बाजार समितीत बीट होताना काट्याला टाइम लागत आहे। काट्याचे जे दिवस दिले 5 दिवस दिलेले आहेत, पण व्यापारी जर मार्केट जर उतरलं तर 5 दिवसाच्या ऐवजी 6व्या 7व्या दिवशी येत आहे। नंतर म्हणत आहे की हा माल डॅमेज आहे, माल घेण्यास नकार पण देत आहे। यामुळे आज आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी मार्केट कमिटीमध्ये आलेलो आहोत। तुम्ही आक्रमक झाले होते, सभापतीला जॉब विचारत होते, म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? अजून आमचं म्हणणं आहे की जो पेमेंट आहे तो पेमेंट टाइमवर होत नाही। आम्हाला जी तारीख दिलेली आहे त्या तारखेपेक्षाही पेमेंट पुढे जात आहे। 10 दिवसांनी 15 दिवसांनी सुद्धा पेमेंट लेट होत आहे। त्यासाठी आम्ही मार्केट कमिटीवर आलेलो आहोत। काय सांगा, तुमचं काय नाव आहे, काय भूमिका आहे शेतकरी? माझं नाव सुधाकर येळीकर आहे, मी सोनखेडून आहे। 3 रुपये बटाव काटून आमचेच पैसे आम्हाला 3 रुपये बटाव काटून 2.5 महिन्याला देतात। आणि जे दुसरा मुद्दा म्हणजे जे वरचे ग्रॅम असतात ते ग्रॅम, म्हणजे समजा 2 क्विंटल झालं, समजा 1 क्विंटल 2 कट्ट्याचं 1 क्विंटल झालं, वरी 600 ग्राम झालं, 800 ग्राम झालं, हे ते पकडत नाहीत। म्हणजे हे सरासरी 1 किलो आमचा घाटा करायला, म्हणजे 100 रुपये घाटा करायला। 100 रुपये कसा 140 रुपये घाटा करायला, 14,000 रुपये भाव जर धरला तर। म्हणजे हे सगळी शेतकऱ्याची फसवणूक आहे। इथं काहीच नाही, चिवत्याचा बाजार आहे सगळा। शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले आपल्यासोबत, काय सांगाल? सभापतीला तुम्ही घेराव घातला, त्यांच्यासोबत चर्चा केली, नेमक्या शेतकरी अडचणी काय आहेत बाजार समितीत? खरं पाहिलं तर काही ठराविक मुठभर व्यापाऱ्यांनी पूर्ण मार्केट कमिटी ताब्यात घेतली, अशी परिस्थिती नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे। या ठिकाणी संपूर्ण मोंढ्यामध्ये आडते आणि शेतकरी दोघंही पिसताना दिसत आहेत। 60 दिवस जर शेतकऱ्याला पेमेंट मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी करावं काय, हा मोठा प्रश्न आहे आणि याकडे एकाही लोकप्रतिनिधीचं लक्ष अजिबात नाहीये। एक मोठ्या लाटला काही ठराविक 2-4 व्यापारी असले की एकमेकाला डोळे मारून त्याचा भाव कमी केला जात आहे। त्याचबरोबर कट्टी आहे, बटाव आहे, त्याच्यानंतर माल डॅमेज म्हणून त्याला काय फुल्ली मारण्याचे प्रकार आहेत। खरं तर नियम आहे की 24 तासामध्ये लिलाव झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला पेमेंट मिळालं पाहिजे। 24 तासाच्या अवधीत 4-2 दिवस मागापुढे झाला तर शेतकरी समजून घेऊ शकेल। आता हे म्हणतात की आमच्या इकडे एकही तक्रार नाही, आमच्या इकडे कोणी हे केलं नाही। अहो, शेतकरी तक्रार का करत नाहीत? तर शेतकऱ्याचं आणि आडत्यांचं, शेतकऱ्यांचे चांगले संबंध असतात। त्याला वाटतं की बाबा अडीया पडीला ते आपल्याला कधी मदत करतात, आपण त्याच्या विरोधात कशी तक्रार करावी। परंतु मला हे म्हणायचं आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून दिलेले, स्वतःला शेतकऱ्याची पोरं म्हणून घेणारे संचालक मंडळ, यांना हे कळत नसेल का? हे इथे येऊन फक्त चहा बिस्किट खाण्यापुरतेच आहेत का? की फक्त पत्रिकेवर खाली नाव प्रेषक, संचालक, फलानवाना अशासाठी आहेत का? अरे तुमच्या माणसांना, तुमच्या शेतकऱ्यांना हे 10-5 लोक जर करता वेटीस धरीत असतील, 60 दिवस जर पेमेंट देत असतील तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही। तुम्ही जर तुमच्यात जर नैतिकता असेल त्या सगळ्या संचालक मंडळींनी राजीनामा दिला पाहिजे। मी तर शासनाकडे विनंती करील की नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची एक श्वेतपत्रिका काढा, याची सखोल चौकशी करा। आज बीट झालेल्या शेतकऱ्यांचं रजिस्टर पाहून त्यांचं पेमेंट किती तारखेला व्यापाऱ्यांनी दिले, जे शेतकरी ठरलेल्या वेळेत पेमेंट देणार नाही त्याला नंतर त्या व्यापाऱ्याला आपण बिटामध्ये येऊ न देण्याची जबाबदारी मार्केट कमिटीची आहे। आमचे सगळ्यांचे म्हणणं असं आहे की मार्केट कमिटीनं ज्या ध्येय धोरण ठरवून दिलेत त्यानुसार शेतकऱ्याचं पेमेंट घेण्याची जबाबदारी मार्केट कमिटीने स्वीकारली पाहिजे। इथं तसं काहीही नाही, फक्त या महिन्याला काय ठरलं ते कार्यक्रम करा, बस एवढाच कार्यक्रम या संचालक मंडळाचा आहे। मला सांगा, आज तुम्ही लिलाव बंद पाडला, जर यात सुधारणा नाही झाली तर पुढची काय भूमिका असणार? आजचा लिलाव मी बंद पाडलेला नाही, आजचा लिलाव इथल्या शेतकऱ्याने बंद पाडलेला आहे। त्याचं कारण असं होतं की शेतकरी वैतागलेत, पेरणी झाली, जराशी उघडीप दिली, शेतामध्ये निंदन झालंय, आता खतं टाकायचे तर फवारायचे तर शेतकऱ्याच्या खिशात खडकू नाही। त्याच्यामुळे शेतकरी आडत्याकडे चले, बा पैसे दे, आडत्यामुळे आम्ही काय करावं, खरेदीदार देणं झाले तर। पुढची आमची भूमिका अशी आहे, आता सभापतींनी आणि मार्केट कमिटीच्या संचालकांनी आम्हाला शब्द दिलाय, सोमवारपासून नियमित सगळ्या गोष्टी होतील, ज्यानुसार काही ठरलेत तडजोडीनं, त्यानुसार जर नाही झालं तर इथून पुढे प्रत्येक गावातून आम्ही एक मोहीम करणार आहोत की जे आडते शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देणार नाहीत त्या आडत्यांच्या तक्रारीचं एक आता मोहीमच आम्ही उघडणार आहोत, जेणेकरून याला कायद्याची भाषा जर समजत असेल तर याला कायद्याच्याच भाषेने हे करू, मग बघूया DDR काय ऍक्शन घेतात आणि मार्केट कमिटी काय ऍक्शन घेते।
काय सांगाल, तुमची काय अडचण आहे, तुमचं नाव काय आहे? सभापतीशी बोलताना तुम्ही सुद्धा खूप आक्रमक झाले होते. नेमकं हळदीचं गणित काय? हळद विकल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला पैसे अपेक्षित आहेत आणि व्यापारी किती दिवसांनी देतात? सर मी सूर्यकांत रावसाहेब धुमाळ, राहणार साया. या आरतीवर कमीत कमी या मार्केटला मी 25 ते 30 वर्ष झालं माल टाकतो. माझी एकच भूमिका आहे की तो शेतकऱ्याचा जो माल आहे तो विकल्याच्या नंतर कमीत कमी त्याला 10 दिवसाच्या आत पेमेंट पोहोचावं. आणि दुसरी गोष्ट मी सर्व व्यापारी वर्गाला विनंती करतो की जे आडती वर्ग आहे त्याला सुद्धा त्याने व्यवस्थित जर मोरले जर पैसे दिले. आता तुम्हाला किती दिवसात पैसे मिळतात? आता साहेब आम्हाला 25 दिवसात पैसे मिळतात. आता सध्याच्याला तर एवढी बिकट परिस्थिती झाली की 2 महिने 3 महिने लावाले. आणि मग आडत्याला जर मागाय गेलं तर आम्हाला ते टक्केवारीने देतात. किती टक्केवारी? आता ते टक्केवारी 3% ठरलेलीच आहे, सगळ्यालाच शेतकऱ्याला अवगत आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की याच्यामध्ये थोडी सुधारणा व्हावी. आणि जो मार्केट भाव जो वसमत चालतो, वसमत मध्ये 14,500 चालत असेल तर आपल्या इथं 13.5 चालते किंवा 12 चालते. तर हे जे डिफरन्स आहे हे कुठंतरी मिटायला पाहिजे. कारण याच्यानं होतंय काय, शेतकरी वर्गाने इथं जी हळद द्यायची ते मग वसमतला न्यालेत, निजामाबादला न्यालेत, दुसरीकडं ट्रक करू चलेत किंवा माल घेऊन चलेत. त्याच्यानं या मार्केट कमिटीवर परिणाम पडालाय. तर मी महोदयाला अशी विनंती करतो की त्यांना विशेष करून याच्याकडे लक्ष द्यावं. मला सांगा, शेतकऱ्यांच्या एवढ्या तक्रारी आहेत, व्यापाऱ्याला पाठीशी कोण घालते? व्यापाऱ्याला पाठीशी कृषी उत्पन्न बाजार समिती. कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्यावर वचकच नाही. पहिली गोष्ट, मी एक आडते ह्या नात्याने बोलतो. मी एक 15 वर्षापासून इथे दुकानदार आहे, आडत दुकानदार आहे. हा, व्यापारी आहे. पण आम्हाला यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे काहीच कृती करत नाही. आणि माझं मत, वैयक्तिक मत आहे की बा ज्या ठरल्याप्रमाणे त्यांना सभापती महोदयाने की त्यांना खरेदीदाराला सांगा बाबा तुम्ही ठरल्याप्रमाणे चालायला पाहिजे. पण हर 4 महिन्याला 6 महिन्याला आम्हाला या आक्रमक भूमिका घ्यावी लागते. शेतकरी आमच्या अंगावर येतात. तुम्ही व्यापारी आहेत म्हणता, आडत दुकानदार आहे. आडत दुकानदार आहेत. हा, तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की व्यापारी जे आहेत ते म्हणजे 5 दिवसात 10 दिवसात हळदीचे पैसे देत नाहीत, ते 2-2, 3-3 महिने लागतात. हे खरं आहे का? हो, खरं आहे. मी आता आमच्या इथं ठरलेलं आहे की 15-20 दिवसाला पेमेंट द्यायला पाहिजे. पण आम्ही शेतकरी, आम्ही आडत दुकानदार आहे. मी शेतकऱ्याचा माल खरेदीदाराला विकतो. खरेदीदारानं आम्हाला 15 ते 20 दिवसात पैसे द्यायला पाहिजे. पण ते आम्हाला आता 15 ठरल्याप्रमाणे सीझन चालू झालं की म्हणतात 15 दिवसात देऊ, 10 दिवसात देऊ, 20 दिवसात देऊ. पण आता कार्यक्रम चालू झाला, आवक वाढली की महिना लावतात, 25 दिवस लावतात, 40 दिवस लावतात, 50 दिवस लावतात. आता तर कमीत कमी 60 दिवसाला देत नाहीत पेमेंट. हा, आम्ही जर आता आडत्या या नात्यानं आम्ही आक्रमक भूमिका घेतली की मग ते काय खरेदीदार करतात, ह्या आडत्याकडे आपण माल घ्यायचा नाही. आम्हाला तर म्हणजे असं वागणूक वेगळ्या प्रकारची देतात, जाचक. माझ्या मते तर पहिले इंग्रजांना अशी वागणूक दिली नसेल, अशी वागणूक हे खरेदीदार आम्ही आडत्यानं देत आहेत. हे माझी सगळ्यांना विनंती आहे, सभापती महोदयांना आणि आम्ही आमदार महोदयांना सुद्धा आम्ही विनंती पत्र दिलेलं आहे की बाबा साहेब तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला. हा, निश्चित आपण बघतोय कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकरी मोठ्या संख्येने जे जमा झाले होते, आक्रमक झाले होते. जे आहे ते हळदीचा लिलाव व्यवस्थित होत नाही अशी त्या शेतकऱ्यांची मागणी होती आणि त्यांची सभापती सुद्धा भेट घेतली. आणि भविष्यात जर अजून सुद्धा हळदीचा लिलाव व्यवस्थित सुरू झाला नाही आणि आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय. ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.